नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत कल्पना शंकर जाधव हे कुटुंब आहे. या ताई आहेत, त्यांना 10 वर्षांनंतर मुलगी झालेली, त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आली. चला तर आपण त्यांची चर्चा करूया. दादा, आपण नाव पत्ता सांगा. शंकर नामदेव जाधव, राहणार राणीगाव, तालुका घनसंगी, जिल्हा जालना. कसं वाटतं तुम्हाला? 10 वर्षात तुम्ही बाबा झालात, कसं वाटलं? पहिले खूप आनंद झालेला आहे. आणि 10 वर्ष आधी दुःख होतं, खूप दुःख होतं. म्हणजे लोक काही पण म्हणत होते, तुम्हाला काय आहे का नाही, तर थोडं कसं तुलना करतात आपल्या घरामध्ये. तर मन दुखावलेलं वाटायचं. आता एकदम खुशी झालेली आहे. आणि आम्हाला हे हॉस्पिटलची माहिती कशी? हॉस्पिटलची माहिती आमच्या गावात एक गावापाशी एक मित्र आहे माझा, मित्राकडून माहिती भेटली. आणि मग आम्ही पण आलो इथं. सरांचं बोलणं चांगलं आहे. सरांनी विश्वास सांगितला की तुम्हाला होऊन जाईल म्हणून. आणि ट्रीटमेंट खूप छान होती. याच्या अगोदर भरपूर जणांना दाखवलंय, पण काही यश नाही आलं. इथं पहिल्याच त्याच्यात यश आलं आम्हाला. बरोबर. ताई, कसं वाटतंय 10 वर्षात तुम्ही आई झालात? कसं वाटतंय आता? 10 वर्षानंतर आई झाले, मला खूप आनंद. आधीचे दिवस कसं होते? आधीचे दिवस खूप वाईट होते. लोक काही पण बोलत होते आम्हाला, टोमणे मारत होते लोक. आता पूर्ण आनंद आहे. आता तुमचं जीवन पूर्ण झालं. सरचे खूप आभार. मॅडम, तुम्ही 10 वर्षापासून ह्या पेशंटनी भरपूर प्रयत्न केला होता, कारण त्यांनी आशा सोडली होती की आता ते आई वडील बनतात की नाही. कारण त्यांनी भरपूर ठिकाणी प्रयत्न केले, भरपूर जणांना भेटले, सगळ्यांशी गाठ घातली, सगळ्यांना भेटले, ट्रीटमेंट केली, पण त्यांना कुठंच यश नाही आले. पण यांना त्यांच्या गावामार्फत माहिती भेटली आहे, तुम्ही जा, मी आणि मम्मी हॉस्पिटलला आणि डॉक्टर योगेश शिंदे सरांना भेटा. ज्यावेळेस ते पेशंट इथं आले त्यावेळेस ते निराशच होते की ते इथं पण त्यांना तसंच येणार आहे की एवढे हॉस्पिटल केले, एवढा खर्च केला, आणि ही त्यांची शेवटची आशा होती. ज्यावेळेस हे पेशंट डॉक्टर योगेश शिंदे सरांशी भेटले त्यावेळेस त्यांना एक नवीन आशा निर्माण झाली. डॉक्टर योगेश शिंदे सरांशी भेटून त्यांना असं वाटलं की नाही, की आता ते होणारच आहेत. एवढा त्यांना सरांचा स्वभाव आवडला आणि त्यांनी ही ट्रीटमेंट सुरू केली. आणि जेव्हा सरांनी ट्रीटमेंट केली, सरांनी जेव्हा सुरू केली यांची ट्रीटमेंट, तेव्हा सरांनी बारीक गोष्टी यांच्या याच्यात शोधून काढल्या. त्यावेळेस त्यांना स्टडीमध्ये आढळून आले की यांच्या ओव्हरीजची क्वालिटी जी होती ती खूप थिक, म्हणजे अंडबीज जे होतं, ओव्हरीज ज्या बनत होत्या त्या चांगल्या क्वालिटीच्या पण नव्हत्या, व्यवस्थित बनून फुटत नसायच्या. त्यावर सरांनी यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि आज ते आई बाबा झालेले आहे. त्यांची डिलिव्हरी पण झालेली आहे. आज पेशंट ओके आहे. आज आम्ही यांना डिस्चार्जही करतो आणि त्यांच्या सगळ्या घरातल्या फॅमिली आहेत ते आनंदित आहे, कारण कोणी आजी झालेला आहे, आई बाबा झालेले आहेत, 10 वर्षांनी त्यांना मूल झालेले आहे. बरोबर आहे. सरांचे खूप आभार आणि मनापासून धन्यवाद. मी आणि मम्मी हॉस्पिटलसाठी कोणी सगळ्यांनी एकदा सरांनी भेटा आणि त्यांचे प्रश्न सोडवले जातील. शेवटी मित्रांनो, मी आणि मी परिवारच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं मनोगत केलं, भावना व्यक्त केलं, त्यावर त्यांचे आभार. धन्यवाद.